आज मुंबई, कोकण आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाची शक्यता. पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. वसंतदादांचं सरकार मी पाडलं. तब्बल 48 वर्षांनंतर शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली. तेव्हाच राजकारणात घडलेला प्रसंगही सांगितला. सांगलीतील कार्यक्रमादरम्यान पवार काका पुतण्याची टोलेबाजी. अजितदादा गावकीचा विचार करताना भावकीला विसरले. रोहित पवारांचा टोला. तर भावकी सोडली असती तर तू निवडून आला असतास का? अजित पवारांचं खोचक प्रत्युत्तर. मतचोरीच्या विरोधात राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा. 16 दिवस 25 जिल्ह्यातून सुमारे 1300 किलोमीटरची यात्रा असणार. इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेतेही सहभागी होणार. निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. बिहारमधील मतदार यादी विशेष फेरतपासणीबाबत माहिती देणार. राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का, याकडे लक्ष. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक. पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शहा बैठकीला उपस्थित असणार. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट. मुंबई आणि उपनगरात दहीहंडी उत्सवाला गालबोट. दोघांचा मृत्यू. 39 वर्षीय जगमोहन चौधरींचा दोर बांधताना पडून मृत्यू. तर दहीहंडी पाहणाऱ्या 9 वर्षीय रोहन वाळवीचा बेशुद्ध होऊन मृत्यू. अहिल्यानगरमध्ये बायको नांदायला येत नाही म्हणून बापानं 4 मुलांसह जीवन संपवलं. मुलांना विहिरीत ढकलून बापाची आत्महत्या. संपूर्ण जिल्हा हादरला. अवकाशात भारताचा झेंडा फडकवणारे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज भारतात परतणार. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन लखनौला रवाना होणार. युक्रेन रशिया युद्धात अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल. युक्रेनने रशियाचा शांतता करार स्वीकारला. डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला. पुतिन यांच्यासोबतच्या चर्चेपर्यंत ट्रम्प घेत होते युक्रेनची बाजू. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी